परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. श्रोते हो, आज आपल्या व्हिडिओचे शीर्षक आहे केथ बॅरीची मेंदूची जादुई शक्ती विरुद्ध आत्म्याच्या अवचेतन मनाची प्रचंड क्षमतेने विश्वपरिवर्तन. बेहदचे बापूजी श्रोत्यांना परम शांती म्हणत अलौकिक पारलौकिक ज्ञान प्रदान करत आहेत. बापूजी म्हणतात, आता जे केथ बेरी यांनी डिस्कवरी चॅनलमध्ये सांगितले की तो त्याच्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मनात जो संकल्प करत असतो आणि नंतर तोच संकल्प दुसऱ्याच्या मनात पाठवित असतो. दुसऱ्यांच्या मनात तो संकल्प टाकून तो त्यांच्याकडून काम करवून घेत असतो. याच्या संकल्पाद्वारे तो जो दुसरा मनुष्य काम करत असतो ही फार विशेष गोष्ट नाही असे बापूजी म्हणतात. बापूजी पुढे म्हणतात, यापेक्षा खूप विशेष गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या संकल्पाद्वारे समग्र विश्वाला देखील बदलू शकता. एवढी तुमच्या आत्म्यात शक्ती आहे. आत्म्याची शक्ती ही सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे आणि त्यातील ती आता जर जागृत केली तर जास्तीत जास्त 3, 4 ते 5% आहे. जर एक आत्मा दुसऱ्या आत्म्याद्वारे जे संकल्प टाकून काम करवून घेत असतो ही फार विशेष गोष्ट नाही, कारण यात कोणाचाही फायदा होत नाही. परंतु जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनात पॉवर भरून दुसऱ्यांच्या मनात सकारात्मक व्हायब्रेशन्स टाकून दुसऱ्यांच्या आत्म्यात सकारात्मक व्हायब्रेशन्सनी त्यांची नकारात्मकता घालवून जर सकारात्मकतेत परिवर्तन करू शकता आणि दुसऱ्यांना सुखाचा अनुभव देखील करवू शकता. बापूजी पुढे म्हणतात, पण अवचेतन मनात शक्ती कुठून येत असते? संकल्प शक्ती कशी येत असते? तर ते म्हणतात, जर कोणीही आत्मा स्वतःला आत्मस्वरूप म्हणजेच आत्म्याच्या शक्तीला जाणत असतो, मी आत्मा आहे, मी शरीर देखील आहे, शरीरापेक्षा माझ्या आत्म्यात शक्ती जास्त आहे, जे मी बोलत असतो तो आत्मा बोलतो. आत्मस्वरूपात राहून स्वतःची जाणीव झाली की अवचेतन मनात इतकी जागृत अवस्था होते की अवचेतन मनात खूप शक्ती येते. याला उदाहरण देताना बापूजी म्हणतात की जसे एका TV स्टेशनमध्ये जो संकल्प रिले पुनर्प्रक्षेपित होत असतो आणि करोडो TVमध्ये जात असतो, असेच आत्मा संकल्प शक्तीला प्राप्त करत असतो. म्हणूनच तुम्ही पाहिजे तर घरी बसून आत्मस्वरूप जागृत करू शकता. आपल्या दिव्य स्वरूपाला जागृत करा. दिव्य स्वरूपाला कसे जागृत करणार? संकल्प शक्ती कशी येणार? अवचेतन मनात पॉवर कशी येणार? याला उत्तर देताना बापूजी म्हणतात, आपल्या अवचेतन मनात पॉवर भरण्यासाठी तुमच्याकरता पहिला पुरुषार्थ आहे की आपण आपल्या स्वयंला जाणणे, आपल्या आत्म्याच्या शक्तीला जाणून घेणे. आत्मा कोठे राहतो? आत्मा भ्रुकुटीच्या मध्यभागी राहतो, 8व्या आज्ञाचक्रात राहतो. या आज्ञाचक्रात शक्ती कशी येते? तर आत्मांनी संकल्प राहिल्याने ती शक्ती येत असते. मनाचे मौन धारण केल्याने थोडी येत असते. परंतु नेहमी परमपित्याचे बुद्धीने थोडे जरी स्मरण केले तरीसुद्धा परमपिता दिव्य लोकात निवास करत असतो आणि त्या परमपित्याला स्मरण केल्याने परमपित्याच्या निराकारी किंवा आकारी रूपाचे देखील स्मरण केले तरीसुद्धा तुम्हाला खूप पॉवर मिळेल. आपोआपच तुमच्या आत्म्याला देखील मध्यवर्ती भागात जागृत करावे आणि एक प्रज्वलित दिव्याच्या समोर, एका लाईटच्या समोर देखील तुम्ही निसंकल्प होऊन आत्मस्वरूपाला जागृत करा. सूर्यप्रकाशासमोर देखील राहिल्याने आत्मस्वरूपात आत्म्याला जागृत करा, तरी देखील आपल्यात खूप शक्ती येत असते. ज्या आत्म्याला तुम्ही सकारात्मक व्हायब्रेशन्स पाठवणार ती शक्ती मल्टिपल होत जाईल. पण नकारात्मक विचार करायचा नाही. जर तुम्ही नकारात्मक विचार केला तर तो मल्टिपल टाइम्स नकारात्मक बनेल. जर तुम्ही दुसऱ्यांना सकारात्मक व्हायब्रेशन्स पाठवले तर त्याचा परिणाम सकारात्मक होईल. लोकांना सुखशांतीचा अनुभव करून देऊ शकाल. समस्त विश्वाचे परिवर्तन तुम्ही करू शकता. तुमच्या आत्म्यात प्रचंड शक्ती आहे. म्हणूनच या शक्तींचा प्रयोग सकारात्मक विश्व परिवर्तनासाठी करा, तर तुम्ही आत्म्यातून परमात्मा बनणार असे बापूजी म्हणतात.
तुमच्या आत्म्यातील शक्तीला जागृत करा, संकल्प शक्तीला जागृत करा, अवचेतन मनाला जागृत करा आणि अवचेतन मनाच्या शक्तीद्वारे त्या सर्व शक्तींना विश्व परिवर्तनासाठी लावा. यामुळे तुमचे भाग्य बनेल. तुम्ही देवता बनणार. तुम्ही एवढे भाग्यशाली बनणार की समस्त विश्व देखील तुमचे स्मरण करेल की तुम्ही साऱ्या विश्वाचे परिवर्तन केले, सर्वांना सुख दिले, सर्वांना सुख देण्याचेच काम करा. परम शांती. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर व कमेंट करावा. बेहदची परम शांती.